नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। न्यूज 21च्या त्या बातमीची जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी घेतली दखल। जिल्ह्यातील सर्व बाजार समितींना पत्रातून दिले धान खरेदी केंद्रांच्या चौकशीचे आदेश। प्रकरण आदेशापूर्वीच धान खरेदीचे। जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून खरेदीचे आदेश नसताना सुद्धा लाखांदूर तालुक्यासह जिल्ह्यातील काही धान खरेदी केंद्र चालकांकडून धान खरेदी करण्यात आली होती। या संदर्भात न्यूज 21 या वृत्तवाहिनीवर दिनांक 28 नोव्हेंबर रोजी खरेदीच्या आदेशापूर्वीच धान खरेदी अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते। या वृत्ताची जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मार्केटिंग अधिकारी सुधीर पाटील यांनी दखल घेत दिनांक 29 नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना पत्रातून धान खरेदी केंद्रांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। दिवाळीनंतर 3 टप्प्यात जिल्ह्यातील कमी अधिक 103 धान खरेदी केंद्रांना धान खरेदीची परवानगी देण्यात आली, तर अनेक संस्थांना अद्याप धान खरेदीची परवानगी मिळाली नाही। असे असताना सुद्धा जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून खरेदीचे आदेश नसताना प्रस्ताव सादर केलेल्यांपैकी काही केंद्र चालकांकडून संस्थेशी करार झालेल्या गोदामात प्लास्टिक तथा शासकीय कट्ट्यात धान खरेदी करण्यात आली आहे। या संदर्भात न्यूज 21 या वृत्तवाहिनीवर दिनांक 28 नोव्हेंबर रोजी खरेदीच्या आदेशापूर्वीच धान खरेदी अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते। ही बाब जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मार्केटिंग अधिकारी सुधीर पाटील यांनी गांभीर्याने घेत दिनांक 29 नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्यातील न्यूज 21 या न्यूज चॅनलमध्ये प्रसारित बातमीच्या अनुषंगाने चौकशी अहवाल सादर करण्याबाबत न्यूज 21च्या बातमीचे संदर्भ घेत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना धान खरेदी केंद्रांच्या चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र काढले। या पत्रानुसार बाजार समिती कार्यक्षेत्रांतर्गत नोंदणीकृत व्यापाऱ्यांकडून धानसाठा अहवाल खातरजमा करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना निर्देशित केले आहे। याआधी सुद्धा जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सलग 2 वर्ष जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुधीर पाटील यांनी वृत्ताची दखल घेत कारवाईचे आसर दाखविले होते। सर्व संस्थांच्या नावे पत्रही काढले होते, मात्र कारवाई काय झाली की नाही याचे गूढ गुलदस्त्यातच राहिले। त्यामुळे आता या प्रकरणी काय कारवाई होणार, कधी होणार की गत 2 वर्षाप्रमाणे आताही रान मोकळे सोडले जाणार याकडे नजरा लागल्या आहेत।